सांगापूरला आणलं भाऊ आपल्याकडे आपल्याला तयार कारण आता आलाच तर म्हणत आता मुक्काम करून राहा हा विषय काही सोडू नको इथचा माहोलच पाहून जाय नमस्कार रेगडो पार्ट 1 तर तुम्ही पाहिला असेल या तुम्हाला आता पार्ट 2 दाखवतो रात्रीचा विषय काय चालतात आता दिवसभर तर याच्या रूमवर आपण थांबलोच होतो आता म्हटलं चला आता घरी जाऊ म्हटलं तर गडी म्हणत की नाही नाही भाऊ आता आला ना म्हणे आज तू मुक्कामच करून जाय म्हणे मग देवाश भाऊ सोबत फिरता विचार केला की आता थांबूनच जाऊ म्हटलं मग 16 शोभीवर हर्षल भाऊची भेट घेतली हर्षल भाऊची भेट घेतच भाऊने डायरेक्ट चांगापूरला आणून सोडलं आणि भाऊ म्हणत की आपला विचाराचा विषय नसते आपला डायरेक्टचा विषय असते म्हटलं हा राजू हे बरं आहे म्हटलं आणि तिथं जाताना इतकी गर्दी रे भाऊ की लोकांचं येणं जाणं तिथं चालूच होतं तो कार्यक्रम रात्री 12:30-1 वाजेपर्यंत असते भाऊ आणि पार भाऊ कम गर्दी होती मग आमच्या गडीचा एकाच जागी ग्रुप बनवून ठेवला आम्ही आता या गडीवर तुम्हाला अंदरची गोष्ट सांगतो याचा विषय काय आहे आता याच्यात भाऊ पेपर मग कसं आहे अभ्यास करून सगळं काम जमत नसते ना देवाचा गाईला हात पाहिजे असते म्हणून आमच्या सगळ्या गळीची मनापासून भक्ती चालू होती भाऊ आणि मग जशीच आरती झाली पाहून घ्या किती गर्दी होती मग दर्शनासाठी नाही तर मग तुम्हाला वाटते की हा गडी फक्त दुरून दुरून दर्शन करते काय जे हनुमंता दर्शन केलं भाऊ डोळ्यात चमकच आली एकदम बसले भाऊ जेवणाच्या पंक्ता आमच्या सगळे जोरदार भूक लागली होती भाऊ मग आम्ही काही हयगई नाही केली भाऊ डायरेक्ट बसलो आणि वाढणार फक्त वाढ म्हटलं आणि हर्षल भाऊने म्हटलं तू भीड फक्त आता चांगापूरला तुम्ही जर आले असाल तर हा विषय कोणत्या दिवसचा असते ते तुम्ही सांगा फक्त संपला आपला विषय